हाय नमस्ते गुड मॉर्निंग. सकाळच्या वाजल्या 10 आणि 10 वाजता दीदीला सामान दी आपल्याला जायचंय. दीपालीला आणि मला आष्टीला जायचंय. तर चला म्हणलं हिडू आपण आता चालू केलाय. थोडासा शॉर्टकट मध्ये हिडू काढणार आहे. तर येऊ म्हणला आष्टीला जाऊन आनंदीचे फोटो काढायचे. फोटो लागतील जरा आनंदीचे म्हणून. दीपाली ये दुकानात पुन्हा. बोला मॅडम पटकन आणि चला. हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली. तर आज काय आहे, आनंदीचे जरा फोटो काढायचे तर म्हणजे पासपोर्ट फोटो काढायचे तिचे पाहिजे तर त्यासाठी आता आम्हाला जायचे आष्टीला. तर चला आम्ही असं घेऊन निघालोय आता आष्टीला. तर काढू तिचे फोटो आणि येऊ माघारी. येऊ वापस. चला ठीक आहे ओके. ए क्युटी आनंदी आनंदी चला 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 चला. हा आलोय आता रेल्वेच्या बीच पाशी दिसत असेल बघा, तुम्ही बघू शकता. हा आहे आमच्या इथलचा रेल्वेचा पूल आणि इथून अशी मस्त अशी रेल्वे जात असते. मी तर कधी बघितली नाही जाताना, कधीतरी मला वाटतं बघितली वाटतं. बसायचा विषय तर लांबच आहे, मी कधी बसलेलं नाही, फक्त रेल्वे बघितली आणि काय आवाज ऐकलाय. एवढ्या जवळ आहे पण कधी माझा बसण्याचा हिच नाही आला. आणि आमच्या पण ह्यांनी मला कधी रेल्वेत बसवलेलं नाही. बघू कधीतरी बसवते नाही ना, काय बसवायचं. बोर होते बोर रेल्वेत बसून बसून बोर हा, होते. होय. काही नसतंय रेल्वेत बसायचं. हवंच आहे फक्त बघायचं लहानपणी. पण ज्या वेळेस जवळ जातं त्या टायमाला आपलं हेच लय भारी आहे. गाडीच लय चांगली आहे. हा का? हा गाडी मी आता तुला माहिती मी प्रवास करतो नाशिकपासून आल्यानंतर रेल्वेच्या खाली उतरणं असं झालं. हा मी बसलेच नाही तर मला काय म्हणजे राही का नाही माहीतच आता नाही. तुम्हाला अनुभव म्हणून सांगताय तुम्ही. नाही रेल्वेच्या काय तेवढं हे नाहीये, काही नसतं एवढं. हे मोटरसायकल लय भारी ही चालली ना हा आता हा गाडीवर बसून हे लय भारी आहे. हा लय का? मस्त ऊन लागाना काय व्हायना गार हवा हे लय भारी आहे. हा ऊन लागायला म्हणजे आताचं वातावरण असं ढगाळ झालंय पावसाचं. पण काय आहे, पिकं छान आलेत सगळे, पण पाऊस काय हजेरी लावित नाही. त्याच्यामुळं काय झालेलं आहे, हे पिकं पण असे आमचे उन्हामुळं सुकल्यासारखे कधी कधी होते धानं. तर पावसाने यायला पाहिजे. आणि मस्त असं छान घर आहे, दिसते का व्हिडिओमध्ये किती भारी ना. आपली भरपूर इच्छा आहे पाऊस येण्याची, वाट बघतो आपण, पण पाऊस काय येईना झालाय. तर पावसाने यायला पाहिजे. लय आशा आहेत पावसाकडून आपल्या, आहे का नाही. लय आशा आहे, पण काय जळून ही बघा कसे उडदा आलेत आपल्याकडं. उडतं चांगले आहेत पण पाऊसच नाही तर काय का. पावसामुळे तर मग गेलेत ना कामातून. आनंदी चल बाळा आनंदी चल 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 आम्ही चाललो. चल हे चल बा आपलं चला भाऊ आपलं चला आम्ही चाललो. चावी कुठे काय की तुला यायचंय का? तिला तिथं बस वाटलेले. बस तिथंच मग. होय तिथं बसाय पण ती. पटकन चल आम्ही चाललो. चल तुला नाही यायचं का? मी चाललो हा आनंदी चाललोय. चल चाललोत आम्ही. या तरी बी नको म्हणजे चाललोत आम्ही.
सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग, नमस्ते. सकाळच्या आत्ता सध्याला वाजल्यात 7 आणि आता मी चाललोय दूध आणायला. तर दाखव तुम्हाला आज काय काय चाललंय. तर विषय असा आहे की रात्री मी आलतो जवळपास 9 वाजता आणि लाईट नव्हती. मग मी काय घरी आल्यावर रात्री हिडिओ नाही काढला. कालचा दिवस म्हणजेच दीपालीला आष्टीला घेऊन गेलो. दीपाली इष्टीनी बसनी घरी आली. मी दुकान सांभाळलं. नंतर जामखेडला गेलो. जामखेडून येताना उशीर झाला. तर रात्री पोहोचलो 9 वाजता. तर मग डायरेक्ट सकाळ हिडिओ 7 वाजता. चला आता काय काय चाललंय तुम्हाला दाखवतो. आता विराजचा चाललाय अभ्यास. तर आनंदी अशी बसली. विराजचा चाललाय अभ्यास. विराज खातोय सकाळ सकाळ मार. तर चाललाय समोसा काढतोय आणि काउंट करतोय. आणि पलीकडे 1 2 बी लिहिलंय. आणि रोज असा मार बी खातो. चुकल्यावर लय मार खातो मम्मीचा. चल आनंदी आपण दुधाला जाऊ. चल पटकन. हा चल चल दुधाला काढ. छान काढ छान. नाही तर अशी मम्मी हानती मग चुकला की. हा 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 असा धपका खायसारखा लिहिलाय. समोसा बारीक बारीक तळला काय की चुकला की फटका. तुला नाही चुकल्यावर नीटली त्याच्यामुळे छान आणि मस्त काउंटिंग कर. नाही तर मम्मी जरा का तुला माहिती सांगायची गरज नाही. चल आपलं दुधाला चल. सकाळ सकाळ आम्ही येतो दूध घेऊन. तर बाहेर असं मस्त वातावरण झालंय. फक्त सूर्य अजून उगला नाही. घे उचलून चल. पेट्रोल राहिलं पैशाचं होय. बरं सुट्टी चिल्लर चालली का. बरं आहे बरं. आज दीपाली चालली आहे हा जा कोथमीर आणि शिपूची भाजी खायला. लवकर ये आनंदी राहायची नाही. हा दे. बरं आहे बरं आहे बरं आहे. स्वस्तात मस्त पाऊस पडा ना त्याच्यात मस्त पैकी स्वस्तात मस्त टपकन इकून माघारी या. हा आनंदीला घेतो. आनंदी लागली रडायला आता. चला दुकानात जायचं आपल्याला. चला दुकानात चला. कुणाला काय काय पाहिजे सांगा पटा 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 पटा. बघा आनंदी रडून रडून आता काय केलं लागली खेळायला. रडली. तिची मम्मी गेली गावात. मग लागली रडायला. आता पळायला लागली खेळती आता. अय्यो 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 कोण पळतय कोण पळतय. काय म्हणती ग. जा तिला घेऊन जा अण्णा. तिला घेऊन जा आणि न्या तेवढी चेक करून न्या. चालली गावात चालली आनंदी पण. आता दीपाली गावात येतं. ती पण चालली गावात. येते माघारी लगेच. चला तर आत्ताच आली दीपाली. माळव विकून पैसे मोजी ती 10-5 रुपये होतेच. असे चिल्लर 5 10 5 10 रुपये. हो तू किती वेळ आनंदी पैसे. तर थोडे आणले तिने भाजीपाला विकून पैसे. करतीये कष्ट. हा 110 रुपये का. बरं ठीक आहे काय का फायना. चला 110 का फायना पण फुल नाही फुलाची पाकळी. आणि ती कष्ट करतीये. तिने आज विराजला पण हाणलंय अभ्यास नाही केल्यावर. ती म्हणती पैसे मी शाळेत भरते शाळेचे गाडीचे आणि तो अभ्यास नीट करत नाही. आज लय दप केला विराजला. मी दाखलच नाही. रडला बी विराज. मला राग येतो अभ्यास नाही केल्यावर. आणि दीपालीला वाटतं रूप आपण कष्ट करतो म्हणलं पोरांनी शिकावा पाहिजे हाय का नाही. मग चल मी दुकानात ती जाडून घेतो. आवरू लागतो. हा तुमची चिल्लर नाही. हा बाई काय आनंदी राहिलं पण लय असेल राहू रडली द्या, आता. मी करते. गावात जाताना लय रडली. तू गावात गेली मग लागली रडायला. बघ आता कसे पैसे घेतल्यावर गोड लागतील तिला. बरं बघता बघता सकाळच्या 9:30 वाजल्या. टाइम तर होत चाललाय. आता दीपाली बी आलती माळवं विकून. आणि दीपाली करते कष्ट नाही का. थोडंफार माळवं थोडं दुकान. सकाळपासून गाई गडबडीत विराजचा डब्बा ते तिला पण भरपूर कष्ट आहे. मला पण काम करावंच लागतंय. आणि विराजने सकाळी अभ्यास नाही केला. विराजला हाणलं म्हणली तू व्यवस्थित का लिहित नाही. बरं शाळेत जातो तिथं लिहितो व्यवस्थित. तिथं आल्यावर लिहित नाही कधी कधी. बरं सांगितल्यावर बी लिहित नाही. मग विराज खातो सकाळ सकाळ मार. आता एवढं बी पोरांना नाही ही केलं पाहिजे. पण पोरांना बी दिवसभर काम आहे. आता जी एकदा एक अक्षर यायला लागलं ती डबल डबल ती व्यवस्थित काढलंच पाहिजे खुडून खुडून. तर असं आणि मग इतकं लक्ष देते दीपाली विराजकडं.
तर तिला बी वाटतं बा चला आपण जे कष्ट करतो ते त्याच्या वाट्याला यावं नाही किंवा आडाने राहावं नाही. काल जसं मी गेलो मोकार 200 द्या कशाचे द्या काय लोक आडून पैसे घेते, शिकलं सवारलं फरक पडतो. कमीत कमीत काही भविष्यकाळी कुणी नोकरी लागू नाही तर नाही लागू, पण आयुष्यभराचं ज्ञान ही कायमस्वरूपी माणसाकडे राहतं. नोकरी हीच मोठं होणं नाहीये मला असं वाटतं. पण व्यवसाय असू द्या तुमचं काही असू द्या, तुम्हाला नॉलेज असलं ना फार महत्वाचं, म्हणजे महत्वाचं आहे. नाही तर कुठं बी जाऊन लुटमार होती. मंदिरापाशी गेलं मोकळ्या पार्किंगचे बी लोक पैसे घेतात, देवस्थानाचे म्हणजे अशी लुटमार बऱ्याच जागेवर होती. एखादं गेलं म्हणजे कुठंतरी अडवून घेतात, मग त्याचं माहीत नाही काय नाही, साध्या कुणी पावत्या फाडीतंय कुठलं बी. आणि सगळ्यात अपडेट पाहिजे, नाही तर मग लुटमार झालेली कळाना सध्याला असं परिस्थिती होती कधी कधी. तर त्याच्यामुळं शिक्षण फार महत्त्वाचं आहे. कागद वाचायला यायला पाहिजे, इंग्लिश वाचायला यायला पाहिजे, माणसाला प्रत्येक फॉर्म इंग्लिशमधला कळायला पाहिजे. त्याच्यामुळे शिकणं पण फार गरजेचं आहे. चला सकाळचा असा झाला टाईम, निघलोय आता ड्युटीला. दीपालीने काही शाळा सोडल्या वाटतंय. आनंदी काय करते काय की. चला तर बघता बघता टाइम पण झाला, निघलो ड्युटीला म्हणजेच आष्टीला तालुक्याच्या ठिकाणी. तर 10 किलोमीटर जायचं आहे आपल्या गावापासून. आपलं गाव तर मांडवा आहे, माहिती आहे. मांडव्यातून जायचं आहे आष्टीला. आणि नवीन कुणी असलं ना मग त्यांना माहीत नसतंय. तर असंच चालू असते रोजची धावपळ. धावपळीत बळच पटकन जेवण केलं, सगळं आवरलं. दीपाली गावात गेली ती आज. काय स्वयंपाक पाणी, माळवं विकायचं काम, युराचं उरकायचं, डब्बा सगळं उरकून जवळपास कधी बी 9:30-10 वाजतातच म्हणायचं. उरकता आता निघालोय. तर जाऊ, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवीत जा, बेल घंटीला क्लिक करून ठेवीत जा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ आहे ना तुमच्यापर्यंत लवकरात लवकर तुम्हाला भेटतात. आणि जर सबस्क्राईब नाही ना केलं तर प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत नाही. ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना व्हिडिओ पटकन येतो, आपण टाकला की येतो. आनंदी मागं लागली, चल आता मला जायचं आष्टीला. आता कुठं तूच निघली, ऊन लागत आहे. ऊन पण आज पडलंय, पाऊस तर सांगायचंच नाही. पावसाने एवढी बिकट बसायचं तुला बस बस. पावसाने तर एवढी बिकट परिस्थिती केली सांगायचंच नाही. पाऊस जर नाही आला तर काय व्हायचंय कोणास ठाऊक. साखर पण बघता बघता 40 रुपयाची पर 55, 56, 57 गाठले, 60 पर्यंत गाठीनच वाटतंय. एवढी महागाई वाढायला लागली. आणि ऊस पण 3000 रुपये काहीतरी चालू, आता पार 4.5 पर्यंत चालू आहे म्हणते. हां 4.5 झाला, 3000चा 2500चा 4.5 झालाय. तर पावसामुळं रेट पटापट वाढत येत. आणि पाऊस नसल्यावर चारा नाही गुरांना खायला, काय नाही. पहिलं पीक तोट्यात ते पाऊस कळ्यात, अजून पाऊस पडला 8वा महिना. आज किती 17 तारीख आहे काय की, असं का काय तारीख आता देण्यात आहे ना माझ्या पण. पण बघा 8वा महिना चालू आहे तरी पाऊस कळ्यात भरपूर पाऊस नाही, पाणी नाही, बोरला एरीला पाणी नाही. पाऊस होईल लय मोठा, पण आता हे नुकसान झालेलं किंवा होतोय का नाही ते बी अजून माहीत नाही. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.